मंडळी, ही खास व्हिडिओ अशांकरता जे खूप भोळे भाबडे आहेत, खूप भावनिक आहेत, हळवे आहेत आणि त्या गोष्टीवरनं त्यांना खूप असं बोललं जातं, खूप टोकलं जातं आणि कुठेतरी तुम्ही पण खूप कुठेतरी उदास होता त्या गोष्टीवरून, की मी अशी का? मी असा का? मंडळी, एक गोष्ट सांगू का? की चांगलं असणं कधीच वाईट नाही आहे. कारण जो तो वर बसलाय ना, तो सगळ्यात जास्त अशाच लोकांसोबत असतो जे चांगले आहेत. अर्थात या लोकांना खूप जास्त असे वाईट अनुभव येतात. का? कारण तो वरचा आहे ना, तो तेच तुम्हाला सांगतोय कुठेतरी, की काहीतरी शिक याच्यातून, काहीतरी शिक याच्यातून. चांगलं असणं वाईट नाहीच आहे, हे सांगेन. आणि जी लोकं हा विचार करतात, की मी या एखाद्या व्यक्तीचा चला बघितलं, फायदा घेतला, याने पटकन विश्वास टाकला, ह्याने सगळं सांगितलं वगैरे, वगैरे. कदाचित त्यावेळपुरतं तुम्ही तुमच्या मनासारखं करून गेला असाल, पण इतकं नक्कीच लक्षात ठेवा, हे कुठे ना कुठेतरी तुमच्यावर सुद्धा येणारच. कदाचित दुसरी कोणतरी व्यक्ती तुमचा गैरफायदा घेऊ शकते किंवा हे कुठल्यातरी वेगळ्या पद्धतीने तुमच्याकडे येणारच. तर असं समजू नका, की "अरे, मी तर ह्या व्यक्तीचा फायदा घेतला. अरे, याने तर पटकन विश्वास ठेवला. अरे, किती साधी भोळी व्यक्ती आहे, सरळमार्गी व्यक्ती आहे, छक्के पंजेच नाही वगैरे." ह्यात काहीच वाईट नाही आहे. हेच सांगेन, की तुम्हाला जर असं त्यामुळे वाटत असेल ना, "अरे, काय माझ्या नशिबातच हे ना ते." असं नका समजू मंडळी. पण काहीतरी शिका, तुम्हाला जे अनुभव मिळतायत ना त्याच्यातनं. हेच सांगेन. पण चांगलं राहणं सोडू नका, कारण देव सगळ्यात जास्त त्यांच्याच सोबत असतो, जे खरेपणाने वागतो, जे सच्चेपणाने वागतो. मी हेही म्हणणार नाही, की देव तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या सोबत आहे, हे लक्षात घ्या. धन्यवाद.